तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोंडलीचा ठेचा आणि वांग फ्राय। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। तोंडलीचा ठेचा ही गावठी रेसिपी आहे, माझ्या सासूबाई शेअर करणार आहे। आज मी तेंडलीचा ठेचा बनवणार आहे। जसं मी वांग्याचा ठेचा बनवला तसंच तेंडलीचा मी तेंडली धुवून चिरून घेतलेली आहे। आता ह्याला थोडं हलकं पाण्यामध्ये गरम म्हणजे उकडायला ठेवणार आहे। 5 ते 6 मिनिटं मीठ टाकून उकडून घेणार आहे। जसं उकळली मग त्याला काढून सनी आहे ना तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे थोडं तेल टाकून। मग त्याच्यानंतर मी जसंही भाजून झालं, ही मिरची मी तुम्हाला सांगितली होती ना उन्हामध्ये सुकून घेतली होती, खूपच टेस्टी येते ठेच्यामध्ये आणि भाजीमध्ये। तर ही मिरची पण मी भाजून घेणार आहे, तिला लसूण आहे संगत। जसं माझं हे भाजून झालं की मग हे मिरची आणि तेंडली लसूण मी एकत्र करून वाटून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवणार हे कसं करायचं। तर सगळ्यात आधी तोंडली 5 ते 6 मिनिट उकडून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून। तुम्ही बघत आहे तेंडली माझी आता शिजलेली आहे का, म्हणजे थोडी जरा मोठी होती ना, थोडा टाइम लागला। मी म्हटलं 5 ते 6 मिनिट, तरी पण 7-8 मिनिट लागलं ह्याला। मी आता ह्याला काढून घेणार आहे पाण्यातून। तर आता तोंडली टाकलेली आहे थोड्याशा तेलात उकडून घेतलेली। तुम्ही बघत आहे तेंडली माझी झालेली आहे। मी ह्याच्यातच मिरच्या टाकते आणि हे मिरच्या आपल्या सुकलेल्या आहेत ना, तर लवकर होतील वाटून। मी ह्यातच लसूण पण टाकत आहे। 1 मिनिट फ्राय ह्याला हे करायचं आहे, जास्त नाही आपल्याला गरम करायचं आहे। आता लसूण आपल्या भाजले गेलं तर मग थोडं हे वाटणार ना, वेगळा टेस्ट येणार। हे आपलं आता रेडी झालेले आहे। मी आता ह्याला बंद करते गॅस आणि ठेचा वाढते। मग त्याच्यानंतर ना ह्याला तडका देणार आहे। तुम्ही बघताय ना हे झालं। आता उकळी टाकली, आता ह्याच्यातच मीठ टाकणार आहे आणि मी ठेचा वाटून घेणार। खूप छान लागणार, तुम्ही ट्राय करा। आता गावी काय करतात, काय नसलं की काय पण भेटलं त्याचा ठेचा वाढतो आपण, तसं मी पण करत आहे। तुम्हाला दाखवते की तुम्हाला पण थोडं आपल्या मुंबईला टेस्ट येऊ दे ना चांगली खाण्याची गावची। कढईतच टाकले तेल, तेलात टाकली आहे राई कडाडली की त्याच्यात टाकली आहे हळद आणि त्याच्यातच तो ठेचा टाकलाय जो आपण वाटून घेतला होता, त्याच्यातच फिरवून घ्या ठेचा। ही रेसिपी मी 1 महिना अगोदर शूट केली होती, आता मी शेअर करते। माझ्या मदर-इन-लॉ विचारत होत्या की तोंडलीची रेसिपी तू अपलोड केली का नाही, तेव्हा माझ्या पटकन लक्षात आलं। तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुम्हाला ही दोन्ही रेसिपी खूप आवडतील, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।